नमस्कार, मी माणिक लिंगायत, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असून गेल्या 10 वर्षापासून मी मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत आहे. काल मी एक YouTubeवर मानसिक आजारांची कारणं सांगणारा व्हिडिओ लोड केला होता. त्यातून मला 2 जणांचे कॉल आले, की "सर, जर घरामध्ये माझी आई किंवा वडील या दोघांपैकी एकाला मानसिक विकार असेल, तर तो मलाही होईल का?" त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून असं सांगता येईल, की अनुवंशिकता हे कारण असं सांगतं, की जर घरामध्ये आई किंवा वडील या दोघांपैकी एखाद्याला मानसिक आजार असेल, तर अपत्याला होण्याची शक्यता वाढते. याचा अर्थ तो होईलच असं नाही. कारण जसं शारीरिक आरोग्यामध्ये मधुमेह आजार आपण बघतो, की आई आणि वडील या दोघांपैकी एखाद्याला असतो, परंतु अपत्याला होतोच असं नाही. अगदी तसंच मानसिक आजाराच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. घरामध्ये आई किंवा वडील मानसिक विकाराने ग्रस्त असतील किंवा होते, तरी तो तुम्हाला होईलच याची शक्यता नाही. परंतु होऊ नये म्हणून जशी काळजी घ्यायला पाहिजे तशी आपण घ्यायला हवी. जसं शारीरिक आरोग्यामध्ये आपण शारीरिक आजार होऊ नयेत म्हणून व्यायाम करतो, आहाराचं नियंत्रण किंवा नियोजन करतो. अगदी तसंच मानसिक आजारामध्ये मानसिक विकार होऊ नये म्हणून किंवा मानसिक आजार होऊ नये म्हणून आपण आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यायला हवी. जसं ध्यानधारणा, मेडिटेशन, योगा, ताणतणाव नियोजन इत्यादी गोष्टींचा आधार आपण घ्यायला हवा. जसं शरीरामध्ये साचलेली अतिरिक्त चरबी जळावी म्हणून आपण रोज घाम गाळतो, व्यायाम करतो. अगदी तसंच मानसिक आरोग्य नीट राहावं म्हणून मनामध्ये साचलेली मरगळ, मनामध्ये साचलेले निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार दूर सारण्यासाठी मित्रांची मदत घ्यावी, व्हेंटिलेट व्हावं, शेअर कराव्यात, गोष्टी बोलाव्यात आणि मन मोकळं करावं. अशा पद्धतीने आपण मानसिक आरोग्य निरोगी ठेवू शकतो आणि घरामध्ये सुद्धा मानसिक विकार असणारा व्यक्ती असेल, तर अनुवंशिकतेतून आपल्याला होणार नाही याची काळजी आपण घेऊ शकतो. आणि या उलट एखाद्या वेळेस जर मानसिक विकाराची लक्षणं घरातल्या व्यक्तीशी मिळती-जुळती आपल्यामध्ये दिसलीच, तर तात्काळ मनोविकार तज्ञांचा सल्ला घ्यावा, ज्यामुळे आपण आपल्या मानसिक आरोग्याची जास्तीची हानी होण्यापासून वाचू शकतो आणि अगदी सामान्य तऱ्हेने काही काळ औषधोपचार घेऊन जीवन जगू शकतो. धन्यवाद.